रामकृष्ण हरी माऊली ज्ञानेश्वरीतील अध्याय 7 विज्ञान योग. श्री गणेशाय नमः. श्रोते हो ऐका. मग श्री अनंत पार्थाला म्हणाले, अरे तू निश्चय करून योग संपन्न झालास. आता मी तुला ब्रह्मज्ञान प्रपंच ज्ञानासह अशा रीतीने सांगेन की ज्या योगे तू आपल्या तळहातावरील रत्नाप्रमाणे मला पूर्णपणे ओळखशील. या ठिकाणी प्रपंच ज्ञानाशी काय करायचे आहे असा जर तुझ्या मनाचा ग्रह होईल तर आधी खरोखर तेच समजून घेतले पाहिजे. मग ज्ञानाच्या साक्षात्काराच्या वेळी बुद्धीची नजर कुंठित होते. ज्याप्रमाणे काठाला टेकलेली नाव हलत नाही, त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी बुद्धीचा शिरकाव होत नाही, विचार मागच्या पावली परततो आणि तर्काचा हुरूप मोडतो, त्यालाच ज्ञान असे म्हणतात. अर्जुना, बाकीची सर्व प्रपंच ज्ञाने त्याला विज्ञान असे म्हणतात. आणि तो प्रपंच खरा मानणे हे अज्ञान होय असे समज. आता सर्व अज्ञान नाहीसे होईल, विज्ञान समूळ जळून जाईल आणि मूर्तिमंत ज्ञान प्रगट होईल. ज्याच्या योगाने सांगणाराचे बोलणे खुंटते, ऐकणाराची इच्छा तृप्त होते आणि अमुक मोठे व अमुक लहान असा भेद राहत नाही. व जे थोडेच नाही तर मनातील पुष्कळ उद्देश पूर्ण होतील, ते गुरुतत्व मी शब्दाने तुला सांगतो. अरे खरोखर हजारो मनुष्यात एखाद्यालाच या ज्ञानाची इच्छा होते आणि तशा ज्ञानाची इच्छा निर्माण झालेल्या पुष्कळांमध्ये मला जाणणारा क्वचितच सापडतो. अर्जुना, ज्याप्रमाणे मनुष्यांनी भरलेल्या त्रिभुवनात फौजेमध्ये ठेवण्याकरता एक एक चांगला शूर निवडून लक्षावधी फौज तयार करतात आणि त्यातूनही ज्या वेळेस तलवारीचे वार शरीरावर बसतात त्यावेळेस एखादाच विजयश्रीचा अधिकारी होतो, त्याप्रमाणे माझ्या ज्ञानप्राप्तीच्या आस्थेच्या पुरात कोट्यावधी लोक उड्या टाकतात, परंतु एखादाच पैलथडीत जातो, एखाद्यालाच माझी प्राप्ती होते. म्हणून ही सामान्य गोष्ट नसून मोठी श्रेष्ठच आहे, परंतु ती पुढे सांगता येईल. प्रस्तुत तुला विज्ञानाचे स्वरूप सांगतो, ते ऐक. हे धनंजया, आपल्या अंगाची सावली असते त्याचप्रमाणे ही महदादी तत्वे ही कार्यरूपाने माझी माया होय. हिलाच प्रकृती असे म्हणावे व हिचे 8 निरनिराळे प्रकार आहेत असे समजावे आणि हिच्यापासून हे त्रैलोक्य निर्माण होते. ही 8 प्रकारांनी कशी निराळी आहे अशी शंका जर तू मनात आणशील तर तोच विचार सांगतो, ऐक. जल, तेज, आकाश, पृथ्वी, वायू, मन, बुद्धी आणि अहंकार हे तिचे निरनिराळे 8 प्रकार आहेत. पार्था, या 8 भागांची साम्य स्थिती म्हणजे एकीकरण, ती माझी परम प्रकृती होय आणि तीच परमात्म्याचे ठिकाणी जीवभाव निर्माण करते, म्हणून तिला जीवभूता ही संज्ञा आहे. ही अचेतन शरीरादिकांचे जीवन करते, ज्ञानाला चेतना देते आणि मनाला शोक व मोह मानण्यास लावते. हे पहा, हिच्या सानिध्याने बुद्धीच्या अंगी ज्ञान उत्पन्न होते व ही अहंकाराच्या कुशलतेने जगाला धारण करते. ही सूक्ष्म पराप्रकृती जेव्हा स्वच्छेने स्थूल प्रकृतीशी संयुक्त होते तेव्हा सृष्टीतील प्राण्यांची टाकसाळ सुरू होते. त्या टाकसाळीत आपोआप 4 प्रकारचे ठसे उमटू लागतात. त्यातील पंचमहाभूतांची योग्यता सारखीच असते, परंतु जाती वेगवेगळ्या असतात. त्याच्या 84 लक्ष जाती असून त्या जातीत आणखी किती पोटजाती आहेत त्यांची गणती नाही. अशा पुष्कळ नाण्यांनी जातींनी निराकार शून्य म्हणजे अव्यक्ताचा मायेचा गाभारा भरून जातो. याप्रमाणे पंचमहाभूतांचे एकसारखे पुष्कळ ठसे बनतात व त्यांच्या वाढीची गणती प्रकृती माया हीच ठेवते. ती नाण्यांवर खुणा करून त्यांचाच विस्तार करते व मागाहून त्यांची आटणी देखील करते. अशा प्रकारे कर्माप्रमाणे घडामोड करण्याची मायेची प्रवृत्ती आहे. हे रूपक असो
तुला समजेल अशा उघड रीतीने सांगावयाचे म्हटले तर ही प्रकृतीच प्राण्यांच्या नामरूपांचा विस्तार करते आणि प्रकृती तर निसंशय माझ्याच ठिकाणी खोटी भासते. ती माझ्याहून निराळी नाही. म्हणून जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय यास मीच कारण आहे. हे दृश्य विश्व मृगजळासारखे आहे. मृगजळाचे मूळ पाहू गेले असता ते केवळ सूर्यकिरण नसून सूर्यच होय. त्याचप्रमाणे अर्जुना, ज्या प्रकृतीपासून ही सृष्टी झाली आहे तिचा निरास उपसंहार करून तिच्या मुळाशी जो यावे तो अवशिष्ट तत्व मीच आहे. अशा प्रकारे जे निर्माण होऊन दिसते व नाहीसे होते ते माझ्याच ठिकाणी होते. ज्याप्रमाणे दोऱ्याने मणी धरलेले असतात त्याप्रमाणे मी हे विश्व धरले आहे. सोन्याचे मणी करून ते सोन्याच्याच तारेत ओवावे त्याप्रमाणे हे सर्व जग अंतर्बाह्य मीच व्यापले आहे. म्हणून पाण्यात जो रस आहे किंवा वाऱ्यात जो स्पर्श आहे आणि चंद्र व सूर्य यांच्यात जो प्रकाश आहे तो मीच आहे असे समज. ज्याप्रमाणे पृथ्वीच्या ठिकाणी स्वभावता असणारा जो सुगंध तो मी, आकाशात शब्द म्हणून जो आहे तो मी, तसेच वेदांमध्ये ओंकार म्हणून जो आहे तो मी, मनुष्याच्या ठिकाणी असणारा मनुष्यपणा जो अहंभावाचे सत्व ते पौरुष मी, ते तत्व तुला सांगून ठेवतो. तेजाला अग्नी या नावाचे जे उगीच पांघरून आहे ते दूर केले असता त्याचे खरे स्वरूप ते मी. आणि या त्रिभुवनात प्राणी खूप प्रकारच्या जातीत जन्म घेऊन आपापल्या जातीच्या अनुरोधाने अन्नादी जीवनाने जगतात. कोणी वारा पिऊन असतात, कोणी गवतावर उपजीविका करतात, कोणी अन्नावर राहतात आणि कोणी पाण्यावर आपले उपजीवन करतात. असे प्रत्येक प्राण्याचे त्याच्या प्रकृतीच्या मानाने जे निरनिराळे जीवन दिसते ते सर्व मीच आहे. खरोखर उत्पत्तीचे वेळी जे आकाशाच्या अंकुराने विस्तार पावते आणि जे अंतकाळी ओंकाराची अक्षरे गिळून टाकते, जोपर्यंत या जगाला आकार आहे तोपर्यंत जे त्याच्यासारखे दिसते, परंतु महाप्रलयाच्या वेळेस ते कोणत्याही आकाराचे नसते, असे जे या जगाचे अनादि व स्वतः सिद्ध बीज ते मी आहे. ते आज अगदी तुझ्या हातात देत आहे. म्हणून अर्जुना, ते समजून घेऊन जर तू त्याचा विचार करशील तर त्याचा किती चांगला उपयोग आहे ते पाहशील. परंतु आता हे अप्रासंगिक बोलणे बाजूला राहू दे. तुला मी थोडक्यात सांगतो. हे पहा, तपस्व्यांचे ठिकाणी तप म्हणून जे आहे ते माझेच रूप होय. बलवानात बल म्हणून जे आहे ते मी असे निसंशय समज. आणि बुद्धिमंतात बुद्धी म्हणून जे आहे ते मी. श्रीकृष्ण म्हणतात, ज्याच्या आचरणापासून धर्म व अर्थ हे पुरुषार्थ साध्य होतात तो प्राणीमात्रांचे ठिकाणी असणारा काम मी. एरवी विकाराच्या वाढीमुळे इंद्रियांच्या इच्छेप्रमाणे जरी आचरण केले तरी तो काम धर्माविरुद्ध जाऊ देत नाही. तो काम निषेधाची आडवाट सोडून विधीच्या वाटेने नीट जातो आणि त्याचप्रमाणे त्याच्याबरोबर नियमरूप मशाल पेटलेली असते. अशा रीतीने हा काम चालतो. म्हणून धर्माचे आचरण पूर्ण होते व त्यामुळे संसारात राहणाऱ्याला मोक्षरूपी तीर्थात मुक्ती प्राप्त होते. तो काम वेदांनी गौरव केलेल्या कर्मरूपी मांडवावर कर्मफलांची पाने मोक्षाला लागत तोपर्यंत आपला वेल वाढवतो. योग्यांचे जनक श्रीकृष्ण म्हणतात, अशा नियमाने राहणारा व प्राणीमात्रास बीजभूत असणारा काम तो मी. हे एक एक तुला कुठपर्यंत सांगावे तर वस्तुमात्र म्हणून जे काही आहे ते सर्व माझ्यापासूनच विस्तार पावले आहे असे समज.